हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये छान असं काहीतरी बघायला मिळणार आहे. काहींनी जवळून बघितलं असेल, काहींनी काढलंसुद्धा असेल. तर आज तुम्हाला मी मधीचं पोळं दाखवणार आहे. थोडक्यात त्याला पकड बोलतात. तर कशी असते, काय असते, कोणत्या ह्याच्यापर्यंत त्याच्यामध्ये अंडी तयार होतात किंवा काय असं सगळं बघायला मिळेल तुम्हाला. तर आमच्या इथल्या काकांनी रानात गेले होते. तर त्यांच्या जी काही जमीन आहे, त्या जमिनीला कुंपण आहे. तर त्या कुंपणीला निवडुंग लावले होते. तर निवडुंग का लावतात तर तुम्हाला माहितीच असेल, जेणेकरून त्याला काटे असतात. तर बाहेरून जे काही आता गाई-गुरं असतात म्हणजे चरायला, तर त्या कुंपणीतून आत येऊ नये याच्यासाठी ते जाशी लावले जातात किंवा रानातले जे काही आपल्याकडे शालजीव असेल, डुक्कर असेल, तर हे आत येऊ नये आणि झाडांची वाट लावू नये यासाठी ती कुंपण केली जाते. तर त्या कुंपणीला ह्या टाळ्यांचं म्हणजे माशांचं पोळं होतं. तर ही जी माशी आहे त्याला टाळ्याची माशी असं म्हणतात. दिसायला एकदम गोल असं सर्कलसारखं असतं आणि त्यालाच काळ्या कलरच्या सगळ्या माश्या असतात. तर त्याला टाळ्याचं पोळं असं म्हणतात. तर तसं बघायला गेलं तर खूप प्रकारच्या माश्या आहेत ज्या मध गोळा करतात. तर याच्यामध्ये टाळ्याची एक माशी आहे आणि एक कालबा म्हणून एक आहे. तर कालबा जी काही माशी आहे तिचं जे पोळं असतं ते खूप उंचावर असतं. ते खाली जास्ती असं नसतं. जसं टाळ्याचं खाली असतं किंवा तुमच्याकडे जे काही झाडं असतील फणसाचं असेल, आंब्याचं झाडं असेल, तर यांच्यावरती ती टाळ्याची जी काही ही असते माशी ती जास्तीत जास्त पोळं बांधते. पण जी कालब्याची जी माशी असते ती खूप उंचावरती पोळं बांधते आणि मोठी असते साईज त्याची. म्हणजे जसं ह्याची साईज तुम्ही आता बघाल व्हिडिओमध्ये कमी प्रमाणात असते. दिसायला एकदम छोटी असते. पण कालब्याची जी काही पोळ्याची साईज असते ती खूप मोठी असते आणि त्याच्यामध्ये मध पण तेवढंच मिळतं. पण आज जे भेटलंय त्याच्यामध्ये मध जास्त भेटलेली नाहीये. ते ओव्यालेलं आहे त्याच्यामुळे. तर ज्याच्या दिवस काहीतरी आधी भेटलं असतं किंवा आधी दिसलं असतं तर त्याच्यातून मध मिळाली असती. पण यावेळी जास्ती मध मिळालेली नाही आहे. पण म्हटलं चला तुम्हाला दाखवूया की कशाप्रकारे ते काढलं वगैरे जातं ते पण मी त्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे. आणि कसं ते पोळं दिसायला असतं ते पण दाखवणार आहे. किंवा ज्या काही पद्धती असतात काढायच्या ते पण. आणि एकदम गावठी शुद्ध अशी मध आणि थोडी मध मिळालीसुद्धा. आता ते जे पोळं असतं ते असंच कुठेही हे नाही होत. म्हणजे ते जे पोळं असतं ना ते एका फांदीला वगैरे त्या तयार करतात आणि त्या फांदीला पण मध बऱ्यापैकी मिळते. तर त्या फांदीला मध मिळालेली आहे. तर त्याच्यावर पण मिळाले होते. तर त्या काकांनी थोडी आणली होती तर आम्ही टेस्ट केलेली. खूप भारी लागते ही मध. आता आपल्याकडे जे काही आणतात ना त्याच्यामध्ये खूप भेसळ असते. मोठ्या प्रमाणात भेसळ असते. आपल्याला ते सांगतात आम्ही इथून काढली, तिथून काढली. पण ते ओरिजिनल नसते. त्याच्यामध्ये खूप सारं काय-काय मिक्स केलेलं असतं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला ए टू झेड माहिती सांगितली आहे. कोणती माशी आहे, कुठे हे करते किंवा कशाप्रकारे काढल्या जातात हे पोळे ते पण बघा. आणि आता रेअर बघायला मिळतात ही पोळी कारण की अ, घराच्या साईडला वगैरे झाडं असतील तर बघायला मिळतात, नाहीतर रानात वगैरे. पण ही टाळ्या वगैरे आहेत ना, आपल्या घरा साईडला जी मोठी झाडं असतील किंवा छोट्या ह्याच्यामध्ये पण घालतात, छोट्या झाडांवरती. जसं की आता हे निवडुंगावरती त्यांनी पोळं बांधलं होतं. तर अशा पद्धतीने कालब्याची असते ती खूप घनदाट जंगलांमध्ये वगैरे ते पोळी बांधतात. असं तुम्हाला रेअर असं बाहेर कुठे बघायला नाही मिळणार. जिथे मोठी झाडं आहेत अशावरती तुम्हाला बघायला एक झाड म्हणजे भेलाचं एक झाड म्हणून एक असतं, तर त्याच्यावरती जास्त ह्या माशा वगैरे असतात. तर तसं बघायला गेलं तर ह्या माशांना जे टाळे असतात ते तसं बघायला गेलात तर ते जे काही आपले लाकडं वगैरे असतात, तर लाकडांच्या आतमध्ये पण ही पोळी घालतात किंवा आपली जर फाटे आमची खोपटी आहे म्हणजे फाट्यांची त्याच्यामध्ये पण एकदा त्यांनी घातलं होतं. आम्ही काढलेलं होतं ते पण. म्हणजे जिथे त्याला बऱ्यापैकी त्यांना सेफ झोन असेल त्या ठिकाणी ते पोळी घालतात. तर अशा पद्धतीने टाळ्याच्या माशीने छानपैकी पोळं घातलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये आहे. त्याच्यामध्ये अंडीसुद्धा तयार झालेली आहेत. काही अंडी आहेत, काही पिल्लंसुद्धा त्याच्यातून बाहेर आलेली आहेत. तर तिथे तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर बघा व्हिडिओ. तर इथे तुम्ही बघू शकता, तर हे आहे मधीचं पोळं. तर आता कोकणामध्ये आमच्या या साईडला वगैरे खूप मोठ्या प्रमाणात ही पोळी वगैरे बघायला मिळतात. म्हणजे आता ह्याला आमच्याकडे पकडसुद्धा म्हणतात. आता हे जे तुम्हाला वरती बघायला मिळतंय ना, तर याला पकड म्हणतात. आणि याच्यामध्ये आता पिल्लं तयार झालेली आहेत. तर ही बघा, ही छोटी-छोटी इकडे व्हाईट-व्हाईट दिसतात ना, तर ही पिल्लं आहेत. तर त्याच्यामध्ये मध फार कमी मिळालं, कारण की ह्याला ओवेला म्हणतात. ओवेला म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये जी काही मध होती त्या मधांच्या ह्याच्यातून ती पिल्लं तयार झालेली आहेत. अंडी त्याच्यामध्ये घातलेली आहेत ह्या माशांनी. तर ह्या माशा पण आहे, यांना टाळ्याच्या माशा म्हणतात. आता पोळं म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची माशांच्या एक जाती आहेत, त्याच्यानुसार ते त्यांना नावं दिली जातात. तर हे टाळ्यांचे म्हणजे टाळा म्हणतात त्याला.
त्या टाळ्याच्या माश्या तिकडे बघू शकता तुम्ही. हे बघा, काही चिकटल्या आहेत, काही चालत आहेत. तर ह्या आता आंधळ्या झाल्यात. तर ह्या आंधळ्या कशा झाल्यात, तर जेव्हा काही पोळा आपल्याला जेव्हा दिसतो, तर पोळा कसा काढला जातो त्याच्या पण पद्धती आहेत. काही जण जाळून काढतात, काही जण धूर करून काढतात. तर धूर केलेलं सगळ्यात बेस्ट असतं, कारण की त्या ज्या माश्या असतात ना, त्या जर आपण जाळून जर पोळा काढला तर त्या माश्या मरून जातात. त्याच्यामुळे पुन्हा त्या कुठे हे नाही करू शकत, म्हणजे पोळा तयार नाही करू शकत. तर त्याच्यामुळे हे धूर जरी केला ना, आता आपल्याकडे सोंडं वगैरे असतात, पेंडा असतो, याचा धूर करायचा. धूर केल्यामुळे ना ज्या ज्या काही माश्या असतात ना, त्या निघून जातात. निघून जाण्या म्हणजे त्या आंधळ्या होतात. तर ह्या पण आंधळ्याच झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने म्हटलं चला तुम्हाला दाखवूया की कशा पद्धतीने पोळा तयार केला जातो. तर हे बघा, हे जे तुम्हाला दिसतात ना, तर हे घरं आहेत छोटी-छोटी आणि ह्याच्यामध्ये ना मध असते. ही मध एक एक ठराविक काळापर्यंतच असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना हे ज्या माश्या असतात ना, ते पिल्लं काढतात. म्हणजे अंडी घालतात. आता काही काहींमध्ये अंडी आहेत, काही काहींमध्ये पिल्लं तयारसुद्धा झालेली आहेत. हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आतमध्ये. तर ही घरं आहेत. तर याच्यामध्ये सगळीकडे आतमध्ये आहेत ना, अंडी घातली आहेत या माशांनी. बघा, मी तुम्हाला दाखवते हातात पकडून. तर याच्यापासून मेण पण तयार होते आणि ह्याला ओवेला पण म्हणतात. ओवेला म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये जे काही माशांनी आतमध्ये अंडी घातली त्याला ओवेला म्हणतात. त्याच्यामध्ये मध नसते म्हणून त्याला ओवेला एक म्हणतात. हे बघा, अंडी बघायला मिळतील तुम्हाला साईडने बघा. ही व्हाईट व्हाईट जे दिसतात ना, ते अंडी आहेत. तर आता नुकतंच एक आमच्या घरच्या काकांनी, म्हणजे घरातल्या काकांनी रानातून हे आणलेलं आहे. थोडीशीच मध मिळाली, बाकी पूर्ण ओवेला आहे. आता आपल्याकडे काही लोकं घेऊन येतात विकायला. ती जी मध असते ना, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुळाचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्ती असतं. त्याच्यामुळे ह्या ज्या मधी असतात ना, एकदम ओरिजिनल, कारण की ह्या ज्या माश्या आहेत ना, त्या दिवसभर सगळीकडे फिरून मध गोळा करून ह्याच्यामध्ये साठवतात. तर अशा पद्धतीने बघा, मधीचं कसं पोळं आहे बघा. हे बघा. तर ह्या माश्या आहेत ना, आता अजिबात चावणार नाहीत, कारण की त्या पूर्ण आंधळ्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे. हे बघा. आणि ज्या टाळ्याला म्हणजे जी काही हा जो पोळा आहे, ज्या फांदीला होतं असेल ना, त्या फांदीला थोडंफार मध भेटलं असेल, बाकी पूर्ण ओवेलं होतं. तर आम्ही थोडी टेस्टसुद्धा केलेली, एक नंबर होती मध. आणि जी टेस्ट आहे ना, ती बाजारामध्ये जी मध मिळते ना, त्याच्यापेक्षा पण भारी लागते. आता आमच्याकडे एक मला जे 2 प्रकारच्या माश्या माहीत आहेत. त्यांचे एक आहे, ह्यांना टाळ्या म्हणतात. त्या टाळ्याच्या माश्या आहेत आणि दुसरे असते कालवा काहीतरी म्हणतात किंवा कालब्याच्या असतात. कालब्याच्या त्या खूप बेकार असतात आणि तुम्ही सहज जरी तुम्हाला कालब्याच्या जर हे दिसलं, मधीचं पोळं दिसलं, तर तुम्ही तिथे काढू नाही शकत, कारण की त्या माश्या एवढ्या डेंजर असतात ना, खूप डेंजर असतात. टाळ्यापेक्षा पण त्या ज्या माश्या आहेत ना, खूप डेंजरस. ह्या टाळ्याच्या माश्या आहेत आणि मी आता तुम्हाला जे नाव सांगितलं ना, कालबा म्हणून अशा एक माशीचा एक प्रकार आहे. तर त्याचंसुद्धा मध भारी आणि खूप मिळतं त्याचंसुद्धा मध. पण ते तुम्हाला या साईडला कुठे नाही, जिथे घनदाट जंगल वगैरे असतं ना, जिथे खूप मोठ्या प्रमाणात झाडं असतात, अशा ठिकाणी ते घालतात आणि खूप उंचावरती घालतात. मी खाली वगैरे तुम्हाला बघायला नाही मिळणार. पण ही जी टाळ्यांची जी माशी आहे ना, ही जास्तीत जास्त मधीचं पोळं फणसावरती असेल किंवा दुसरी गोष्ट तमालपत्राची झाडं वगैरे असतात, अशा ठिकाणी ही अशी तुम्हाला गोल आकाराची अशी पूर्ण पोळे बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने हे असं पोळं असतं. तुम्हीसुद्धा बघितलं असाल, काहींनी बघितलं नसेल तर आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्ही बघू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने टाळ्याच्या माशीचं असं पोळं असतं. आता ते ओवेलं आहे, त्याच्यामध्ये अंडी वगैरे आहेत. पण हे जर आपल्याला योग्य वेळी दिसलं असतं रानामध्ये, तर आपण तेव्हा काढलेलं असतं आणि छान मधसुद्धा भेटलेली असते. पण थोडीशीच मध मिळाली, बाकी हे पूर्ण ओवेलं. हे बघा, माश्या बघा कशा आत जातात. ही बघा माशी कशी आत जाते. तर हे घर आहे आणि एक योग्य ठराविक त्याच्यानंतर एकदा आतमध्ये मध तयार, म्हणजे मध ह्याच्यामध्ये साचले की त्याच्यानंतर ते अंडी काढतात. त्याच्यानंतर पिल्लं छोटी-छोटी बाहेर पडतात. तर अशा पद्धतीने हे पूर्ण मेण म्हणू शकता. याच्यापासून मेण तयार होतं. दुसरी गोष्ट म्हणजे याला एक आमच्याकडे दुसरंही नाव आहे, ते पण मी मगाशी तुम्हाला सांगितलं. तेच म्हणजे याला पकडसुद्धा बोलतात. मास्क्याची पकड वगैरे असं म्हणतात. हे बघा. बघा दिसायला किती छान दिसतंय ना बघा. सो चला, आता आपण इथे थांबणार आहोत. सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, थोडक्यात माहिती पण मी तुम्हाला सांगितली आहे, तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनल आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने हे टाळ्याच्या माशीचं पोळं आहे. तर मी तुम्हाला अंडी पण दाखवली आहे, त्याच्यातून पिल्लं पण आहे बघा, व्हाईट व्हाईट कलरची पिल्लं आहेत. तर चला, बाय बाय.